काँग्रेस यंग सेवा दल ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भव्य असे काँग्रेस कार्यालय स्थापन केले आहे। भारतीय जनता पार्टीचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात हे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे। सोलापुरात 2 देशमुखांमुळे बीजेपीची अवस्था डीजेपी झाली आहे। डीजेपीला सोलापुरातून हद्दपार करण्यासाठी 24 तास सेवा देणारे काँग्रेस कार्यालय स्थापन केले आहे। राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याशी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यालयातून गोरगरीब जनतेला संवाद साधता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका करत भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे। दादा, आज मोठं उद्घाटन झालेलं आहे। सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची आहे। सर्वात मोठा सोलापुरातील असेल किंवा महाराष्ट्र राज्यातील असेल सर्वात मोठा काँग्रेस कार्यालय असं वाटायला लागलेलं आहे। विरोधकांना म्हणजे धडकी भरलेली आहे या तुमच्या कार्यालयावर, काय सांगाल? हे एक आपलं 248 शहर उत्तर मतदारसंघासाठी हे माझं कार्यालय नसून काँग्रेसचं तर आहेच आहे, काँग्रेस भवन म्हणा, पण हे इथं गोर गरीब वंचित आणि विस्थापित लोकांसाठी जे 20 वर्षात घडलेले नाही हे ऑफिस त्यांच्यासाठी दिवस रात्र उघडं आहे। इथं त्यांचे काही जरी समस्या असतील त्यांनी घेऊन यावं असं मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो। आणि हे काँग्रेस भवन उघडण्याच्या मागे एकच हेतू आहे। माझं इथं ऑफिस आधीपासून होतं, इलेक्शन आहे म्हणून नाही, पण जे डीजेपीचं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं ते उकडून फेकण्यासाठी कालच मला वाटतं फार एक मोठं मीटिंग झालं की त्यांना तिकीट देण्यात येऊ नये असं वगैरे, पण मला उमेदवार कोण आहे त्याचं घेणं देणं नाही, पण मला असं वाटतं की त्यांनीच उमेदवार त्यांना द्यायला पाहिजे जेणेकरून कळून येईल की त्यांनी काय काम केलेलं आहे। आणि डीजेपी म्हणजे मी सांगतो देशमुख जनता पार्टी, आताच काडदी साहेब येऊन गेले, त्यांच्यावर चर्चा झालं की दोन्हीकडून डीजेपी उकरून काढण्यासाठी काँग्रेस यावेळेस सक्षम आहे। कोणी उमेदवार देऊ दे, इथं असू दे किंवा दक्षिणला, ते आम्ही आज यावेळेस करून दाखवणार। म्हणजे आता या ऑफिसमधनं थेट राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधता येईल गोरगरीब नागरिकांना? निश्चितच ते करण्याचा मी प्रयत्न करत आहोत। महाराष्ट्र प्रदेशला असतील किंवा दिल्लीला राहुलजी असतील 5 तारखेला कोल्हापूरला येत आहेत, त्यांनाही या गोष्टीवर आम्ही चर्चा केलेलं आहे की गोरगरीब असतील ज्यांचे जे काही प्रश्न आहेत ते देश पातळीवर असतील, आमचे ताई आहेत सध्या खासदारच्या माध्यमातून त्यांनी भरपूर काम करत आहेत, देश पातळीवर आणि प्रदेश पातळीवर ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आता या कार्यालयाचा धसका घेऊन बीजेपी हद्दपार होणार का सोलापुरात? 100% याच्यात काही वाद नाही आहे। यावेळेस महाविकास आघाडीचा सोलापूरमध्ये मला वाटतं 11 मध्ये किमान 10 तरी जागा 100% आहेत।